शुरू कर। सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। हाँ, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम। तुम्हीं से है हर सुबह, तुम्हीं से शाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छू ले हम। हाँ, इतना बने महान गगन को छू ले हम। तुम्हीं से है हर सुबह, तुम्हीं से शाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु। उगवत्या सूर्यकिरणांची साथ अशा या सुंदर समय आम्ही सादर करत आहोत परिपाठ। सुविचार सांगून सर्वांना थोरांचे विचार, रुजू विचारातून संस्कार, सांगुनी सुविचार। आजचा सुविचार घेऊन येत आहे अनुष्का। एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकते। वैष्णवी 4 पैसे हातात आले म्हणून लगेच हवेत उडू नका, कारण हवेत उडालेला पाला पाचोळा हवेने साथ सोडली की लगेच गिरड्या घालत जमिनीवर आदळतो। अक्षरा तुमचे विचार तुमचे शब्द बनतात, तुमचे शब्द तुमची कृती बनतात, तुमची कृती तुमच्या सवयी बनतात आणि तुमच्या सवयी तुमचे चारित्र्य घडवतात। जगात जो बदल तुम्हाला पाहायचा आहे तो बदल आधी स्वतःमध्ये घडवून आणा। आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस खास असतो। प्रत्येक दिवसाला काहीतरी सुखाची, दुःखाची, पराक्रमाची, शोधाची किनार लाभलेली असते आणि असेच आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व सांगण्यासाठी येत आहे अक्षरा। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म, भारताचे पहिले हवामान शास्त्रज्ञ अण्णा मणी यांचा जन्म, बालिका दिन, महिला मुक्ती दिन 1959, अलास्का हे अमेरिकेचे 49वे राज्य बनले। कोठे घात, कोठे अपघात, कोठे काय घडले या जगात, जाणून घेऊया आजच्या बातम्या सांगण्यासाठी येत आहे अनुष्का। आजच्या बातमीपत्रात मी अनुष्का इंगोले बातमीपत्र देत आहे। आजचे बातमीपत्र साताऱ्यात 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ज्येष्ठ लेखिका डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा औपचारिक उद्घाटन। दहशतवादाविरुद्ध संरक्षणाचा अधिकार भारत वापरणारच, भारताने आपलं संरक्षण कसं करावे हे कोणी ठरवू शकत नाही, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचे प्रतिपादन। बुलेट ट्रेनच्या महत्त्वाच्या टप्प्यात प्रारंभ, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते प्रारंभ। मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने केले जाणारे जाहीर जीवन गौरव पुरस्कार जाहीर क्षेत्रात उत्तुंग करणाऱ्या डॉक्टर टेस्मी थॉमस आणि डॉक्टर गगनदीप कांग यांना जीवन पुरस्कार सन्मान जाहीर। मणी घेऊन येत आहे वैष्णव। अति तिथे माती, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो। अंतरून पाऊल पाय पसरावे, आपल्या इच्छेप्रमाणे खर्च करावा, आयत्या बिळावर नागोबा, दुसऱ्याने केलेल्या कष्टाचा फायदा स्वतःसाठी करून घेणे, आळात नाही तर पोहरात कोठून येणार, स्वतःजवळ काही नसताना इतरांना मदत कशी करणार, ऐकावे जनाचे करावे मनाचे, सगळ्यांचा सल्ला घ्यावा पण आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे। इंग्रजी शब्द घेऊन येत आहे तन्वी। ENCOUNTER एन्काउंटर म्हणजे अचानक गाठ पडणे। COMMOTION कमोशन म्हणजे गोंधळ किंवा गडबड। PROFESSIONAL प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक। COMPASSION कंपॅशन म्हणजे सहानुभूती। MOONIGST मूनलाईट म्हणजे चंद्रप्रकाश। वाक्यप्रचार घेऊन येत आहे
करणे, सुगावा लागणे, अंदाज लागणे, माती देणे, शेवट करणे, दिवा विकणे, मरण पावणे, तळतंत्र पाहणे, काळ पाहू लागणे, मुठीत ठेवणे, ताब्यात ठेवणे. समानार्थी विरुद्धार्थी शब्द घेऊन येत आहे अंजली. अभिनेता, नाट्य, अपराध, गुन्हा, आश्चर्य, नवल, अज्ञ, आदेश, आपत्ती, संकट, विरुद्धार्थी शब्द कुशल, अकुशल, चल, अचल, पूर्ण, अपूर्ण, सफल, असफल, सत्य, असत्य. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई यांच्या जीवन कार्यावर माहिती घेऊन येत आहे सानिका. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महान समाजसुधारक होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला. त्यांनी आपल्या पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत मिळून मुलींच्या शिक्षणाचे मोठे कार्य केले. त्यांच्या काळात मुलींना शिक्षण देणे पाप मानले जात होते. तरीही सावित्रीबाईंनी अनेक अडचणींना तोंड देत 1848 साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जातात. सावित्रीबाईंनी बालविवाह, सतीप्रथा आणि जातीभेद यांसारखे सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्या एक उत्तम कवयित्री होत्या. त्यांचा काव्यसंग्रह काव्य फुले प्रसिद्ध आहे. सावित्रीबाई फुले यांनी विधवा महिलांसाठी आश्रम सुरू करून त्यांचा आधार व संरक्षण दिले. समाजाकडून अपमान, दगडफेक करूनही त्यांनी शिक्षण कार्य थांबवले नाही. हे त्यांच्या ध्येयाचे मोठे उदाहरण आहे. आज भारतात मुली शिक्षण घेत आहेत. त्यामागे सावित्रीबाई फुले यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाच्या आणि सामाजिक समतेच्या प्रेरणास्थान आहे. आपल्याला इतर विषयाबरोबरच इंग्रजी विषय सोपा वाटा, त्यासाठी इंग्रजीचा पाया मजबूत होणे आवश्यक आहे. त्यासाठी इंग्रजी वाक्य घेऊन येत आहे वैभवी. आय थिंक यू आर राईट. मला वाटतं तू बरोबर आहेस. आय विल कीप ट्रेइंग. मी प्रयत्न करीत राहीन. आय फील शाय टू स्पीक. मला बोलण्यात संकोच वाटतो. This is very beautiful. हे फारच सुंदर आहे. I had gone there. मी तिथे गेले होते. आपलं आयुष्य हे थोड्या प्रमाणात असतं. थोडं कठीण, थोडं सोपं, थोडं मजेदार. आजचे कोणी घेऊन येत आहे वैष्णवी. मी करतो उष्णतेचे मापन, तत्व माझे प्रसारण. महापुंजन काचापासून मी बनतो. रोजचे तापमान सहज सांगतो. पदार्थ माझ्या वापरात पारा. डॉक्टरांच्या सोबती ओळखा पाहू मिळतो. सूर्याच्या शाळेत 3रा नंबर. जमीन, पाणी व स्थितीजावर अंबर. प्रदक्षिणा घालतात कललेल्या स्थितीत. म्हणून वाढले जीवन माझ्या खुशीत. मी साऱ्या सजीवांची माता. रक्षणाची माझ्या वेळ आली. ओळखा पाहू मिळतो. फळ आहे रसदार, पोषक घटकांचा भरमार. आंबट गोड चव माझी खास. त्यासोबत सुवासिक वास. नाव तसंच आहे सुंदर. रंग माझा. साल काढून माझ्या 10 कोडी मोजा. मी उडते थाटात सुंदर फुलाच्या घाटात. घर माझे षटकोनी, त्यात भरले गोड पाणी. इवले पंख, खेळांतर मारून डंक. अंधश्रद्धाविषयी माहिती घेऊन येत आहे तन्वी. आपल्या भारत देशाने विज्ञानाच्या सहाय्याने प्रगतीचा शिखर गाठला आहे. प्रत्येक क्षेत्रात देशाने प्रगती केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पदार्पण केले आहे. असे असूनही अंधश्रद्धेचा शाप आपल्या देशाला लागला आहे. आपल्या देशातील बरेच लोक अंधश्रद्धेच्या आहारी जातात. आंधळेपणाने सर्व गोष्टींवर विश्वास ठेवतात. रात्री नख न कापणे, मांजर आडवे गेल्यास रस्ता न ओलांडणे, रात्री झाडू न मारणे, सुटलेल्या आशा स्वतःला न बघणे, बंद घड्याळ घरात न ठेवणे यासारख्या काही सामान्य अंधश्रद्धेचे प्रकार आपण प्रत्येक घरात घडताना पाहतो. काही गोष्टींचे वैज्ञानिक कारण न माहीत करून घेता त्यावर आंधळेपणाने विश्वास केला जातो. देशातील स्त्रिया, ग्रामीण भागातील लोक तसे अशिक्षित व्यक्ती अंधश्रद्धेच्या आहारी जातात. काळी जादू, तंत्रमंत्र, जादूटोणा, तांत्रिक, भूत, प्रेत यांवर विश्वास ठेवणारे लोक सुद्धा आढळतात. अंधविश्वासू लोक साधू बाबा, तांत्रिक त्यांच्या जाळ्यात अडकून आपल्या वेळ आणि पैसा खर्च करतात. आपल्या समस्या सोडविण्यासाठी लोक अशा पाखंडी बाबांकडे जातात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक केली जाते. अंधश्रद्धा आपल्या समाजासाठी एक शाप आहे. त्याने देशाच्या प्रगतीला आळा बसतो. अंधश्रद्धेमुळे समाजातील व्यक्तींचे शोषण होते. अंधश्रद्धेवर आळा घालण्यासाठी सरकारने अंधश्रद्धेविरुद्ध प्रतिबंध कायदा लागू केला आहे. तरी सर्व लोकांनी अंधश्रद्धेकडे न वळता वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वळावे.
गोष्ट मनासारखी घडेल असेच नाही, पण जे चांगले क्षण मिळतात ते विसरू नका. जीवनात कठीण प्रसंग येणारच, मात्र त्यातून योग्य बोध घेऊन सकारात्मक विचार यांच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. या संदेशासाठी आपल्या पुढे बोधकथा घेऊन येत आहे तन्वी. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात बसलेल्या गावात राधाबाई आपल्या लाडक्या गाईला रोज डोंगरात घेऊन जायची. गाईचे दूध खूप चविष्ट असल्यामुळे बरेच लोक दूध घेत असे. पण एक दिवस राधाबाई आजारी पडल्या. त्यामुळे घराच्या जवळच्या शेतात गाईला बांधून ठेवत दिवसभर गाय चारा खात होती. अहो राधाबाई, काय हे दूध बघा की बेचव लागते. पाहता पाहता 4-5 लोक जमा झाले, तरीही दुधाबद्दल तक्रार करू लागले. राधाबाईंना काय करावे सुचत नव्हते. आज 4 दिवस झाले तरी गाईचे दूध बेचवच लागत होते. आज शांता काकू म्हणाल्या, बाई, तुझ्या गाईवर कोणीतरी जादूटोणा केला असेल. आपल्या बाहेर गावाच्या मठातल्या बाबांना सांगू, तेच काहीतरी उपाय सांगतील. राधाबाई आपल्या मुलीला बाबांकडे सर्व काही सांगितले. बाबा म्हणाले, तुझ्या गाईवर जादूटोणा झाला आहे, म्हणून तुझ्या गाईचे गोड दूध बेचव झाले आहे. पण काही काळजी करू नको, मी तिचे दूध पहिल्यासारखे गोड करेल, पण त्याला खूप पैसे लागतील. बाबांनी काहीतरी मंत्र उच्चारून एक पुडी व एक दोरा दिला. राधाबाई खुश झाल्या. पण राधाबाईंच्या मुलीला हे काही पटले नाही. ती तिच्या आईला घेऊन डॉक्टरांकडे गेली. तिने सर्व काही डॉक्टरांना सांगितले. डॉक्टर म्हणाले, हे सर्व अंधश्रद्धा आहे, त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका व पैसे अजिबात देऊ नका. मला तुमची गाय दाखवा. त्यांनी पाहिली की ती रोगी गवत खात होती. हे सर्व प्रकरण डॉक्टरांना कळाले. राधाबाई, तुम्ही गाईला डोंगरात चरायला घेऊन जात होत्या, तेथेच चांगले